मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी। ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे। तर फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार आणि खास स्मोकी फ्लेवरची सोया चंक्स मसाला ग्रेव्ही। हॉटेलसारखी चव पण घरच्या घरी। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणारे साहित्य आहे सोया चंक्स, मोठा कांदा, लसूण वाकळा, सुको खोबरं, धने जिरे पावडर, कढीपत्ता, लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला, तेल, चवीनुसार मीठ। सर्वप्रथम पण एक वेगळा तुम्हाला मी मसाला तयार करायला सांगणार आहे। छान असे कांदे टेचून घ्यायचे। ही खास ट्रिक आहे। गॅस सुरू करून थेट जाळीवर कांदा, लसूण आणि सुको खोबरं हे डायरेक्ट आपण जाळीवर भाजणार आहोत। थोडं काळपट झालं तरी चालेल, त्यामुळे येणार आहे जबरदस्त स्मोकी फ्लेवर। हे छान असं भाजून घ्यायचं डायरेक्ट गॅसवर आणि हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक वाटायचं। सर्वप्रथम सोया चंक्स गरम पाण्यात 5 ते 6 मिनिटं मीठ टाकून उकळून घ्यायचं। नंतर थंड पाण्याने धुवून चांगले पिळून घ्या, यामुळे कच्चा वास निघून जातो। छान असा मसाला डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजून घ्यायचा आणि कांदा, लसूण आणि सुको खोबरं थेट गॅसवर भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। सतत फिरवत राहा, जास्त जळू देऊ नका। हलका काळपट रंग आला की लगेच काढा, यामुळे डीप स्मोकी फ्लेवर येतो। आणि सुकं खोबरं वेगळं कढईत कोरडं भाजलं तरी चालतो। हलका सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा। जास्त भाजला तर खोबरं कडवट होतं। आणि वाटलेली पेस्ट तेलात टाकल्यावर 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर परता। तेल बाजूला सुटायला लागलं की मसाला तयार। मसाला कच्चा राहिला तर ग्रेव्हीची चव बिघडते। ते खास टिप्स आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या टिप्स नक्की फॉलो करा। हा छान आपला मसाला भाजून झाला आहे। कांदा, खोबरं आणि लसूण तुम्ही छान त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। आणि मी तुम्हाला काही खास ट्रिक सांगणार आहे। सोया चंक्स उकळल्यानंतर डबल वॉश करा। सोया चंक्स 5 ते 6 मिनिटं टाकून उकळल्यानंतर थंड पाण्यात 2 वेळा धुवा आणि चांगले पिळून घ्या, यामुळे कच्चा वास पूर्ण निघून जाईल। आणि उकळून पिळलेली सोया चंक्स ते ग्रेव्ही टाकू नका। कढईत 1 ते 2 चमचे तेल टाका, जिरे टाका, मोहरी टाका, कढीपत्ता टाका आणि 4 ते 5 मिनिटं हलक्या आचेवर शॅलो फ्राय करा। हलकेसे सोनेरी आणि थोडेसे कुरकुरीत झाले की गॅस बंद करा। याचा फायदा चंक्स सॉफ्ट पण स्पंजी होत नाही। मसाला आतपर्यंत मुरतो, ग्रेव्हीत टाकल्यावर फुटत नाही, टेस्ट दुप्पट वाढते। तर नक्की ट्राय करा। ही ट्रिक कुणीच यूज केली नसेल, पण नक्की ट्राय करा अशी करा। आणि शॅलो फ्राय केल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ, थोडेसे लाल तिखट, थोडासा गरम मसाला मिक्स करून 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवा, यामुळे चव अजून वाढते। नक्की या पद्धतीने ट्राय करा। आणि हो, तडका प्लस मसाला पूर्ण परतवून तेल सुटल्यावरच सोया चंक्स घाला। मग 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजून द्या। आज मी तुम्हाला सांगणार आहे सोया चंक्स बनवायची अशी ट्रिक जी 90% लोक करतच नाही, म्हणूनच त्याची भाजी रबरासारखी होते। छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं। ह्या अशाही तुम्ही खाऊ शकता। एकाच रेसिपी 2 रेसिपी दडल्या आहे। तुम्ही असं मुलांना खायला देऊ शकता, छान लागतं। स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतात। आणि आपण त्याच कढईमध्ये मसाला तयार करणार आहोत। त्याच कढईत तेल गरम करा। ही अशी खूप खायला छान लागते, नक्की ट्राय करून बघा। आणि ह्याच कढईमध्ये तेल गरम करा पुन्हा। त्यात कढीपत्ता टाका, जिरे मोहरी टाका, हिंग टाकूया, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पेस्ट होती ती टाकून छान असं परतून घेऊया। छान असा फ्लेवर येतो, तडक्याचा छान असा सुगंध घरभर सुटतो। छान असा हा पेस्ट परतून घेतली की त्यात आपण मसाले ॲड करणार आहोत। हे घरगुती मसाला आहे, गरम मसाला, लाल तिखट मसाला, मालवणी मसाला,
हळद, धना जिरे पावडर छान असं मिक्स करायचं. चवीप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करा आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण तयार केलेली स्मोकी पेस्ट. 4 ते 5 मिनिटं छान अशी परतून घ्यायची. मसाल्यातून तेल सुटायला लागलं की त्यात ही छान आपली स्मोकी पेस्ट टाकूया याच्यात. तर मग त्यात धने जिरे पावडर, लाल तिखट किंवा प्रमाण तुम्ही टाका आणि सर्व घालून छान असं मिक्स करून परतून घ्या तेल सुटेपर्यंत. सोया चंक्सचे बेनिफिट्स. सोया चंक्स प्रोटीननी भरपूर असतात. शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रोटीन पर्याय. मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी ऑप्शन आहे. छान मसाला परतला की त्यात कोथिंबीर ॲड करूया आणि तेही छान परतून घेऊया. आणि मसाला भाजताना त्याची फ्लेम नेहमी स्लोच ठेवायची. मसाला छान परतला की त्याच्यात आपण हे सोया चंक्स टाकून थोडंसं पाणी ॲड करून 4 ते 5 मिनिटं शिजवून देऊया. जास्त पाणी घालू नका. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा म्हणजे ग्रेव्ही घट्ट आणि रिच होते. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. सोया चंक्स उकडताना मीठ टाकतो त्याचा अंदाज धरूनच मीठ टाका. सोया चंक्स बनवताना फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. चांगले पिळा आणि नीट भाजा, मग भाजी हमखास परफेक्ट होणार. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलच्या रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मसाले नेहमी प्रमाणातच घाला, कारण मसाले जास्त घातले तर ओव्हर पॉवर होते आणि चव बिघडते. आणि गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून द्या. मसाला चंक्समध्ये छान असा मुरतो आणि टेस्ट त्याची दुप्पट वाढते. तुम्ही थोडीशी काजू पेस्ट किंवा 1 चमचा फ्रेश क्रीम घातलं तरी ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईल बनते. आणि स्मोकी धुगा ट्रिक द्यायची म्हणते, एका कोळशाचा तुकडा लाल होईपर्यंत गरम करा. तो एका वाटीत ठेवून त्यावर थोडंसं तूप टाका. लगेच झाकण ठेवा. 2 मिनिटात हेवी स्मोक फ्लेवर तयार होतो. खूप छान फ्लेवर येतो. आणि ही छोटी छोटी ट्रिक्स वापरले तर तुमची सोया चंक्सची भाजी कधीच रबरासारखी होणार नाही. तर फ्रेंड्स, अशी तयार झाली आपली एक झणझणीत स्मोकी आणि दाट सोया चंक्स मसाला ग्रेव्ही. लक्षात ठेवा 4 गोल्डन टिप्स. सोया चंक्स नेहमी उकळून 2 वेळा धुवून पिळून घ्या. उकळल्यानंतर हलके शॅलो फ्राय करा, त्यामुळे टेक्स्चर परफेक्ट राहते. मसाला तेल सुटेपर्यंत नक्की भाजा. हाच चवीचा खरा सिक्रेट आहे. पाणी हळूहळू घाला आणि गरमच पाणी घाला आणि मंद आचेवर शिजवा. ग्रेव्ही दाट रिच होते. आणि हो, शेवटी 2 मिनिटं झाकण ठेवून भाजीला विश्रांती द्या. मसाला आतपर्यंत मुरतो आणि चव दुप्पट वाढते. ही भाजी चपाती, भाकरी, भातासोबत अप्रतिम लागते. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा व्हेजचा पर्याय सोयाबीन चंक्स खूप छान रेसिपी आहे. सबस्टिट्यूट आहे नॉनव्हेजसाठी. नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही सोया चंक्स कसे बनवतात? अशी रेसिपी याच्यावर बनवली होती का? जर फ्रेंड्स तुम्हाला अशीच सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.